सरपोतदार पोचले का? हो, विचारा त्यांना. नाहीतर गोव्यात ते पहिल्यांदाच आले असतील ना. एवढं मोठं रिसॉर्ट पाहिलं पण नसेल. हरवले तर? काही काय बोलतेस? अगं हरवणार नाही ते, पण त्यांना यायला उशीर झाला ना तो समोर खूप चिडेल, नाही का हो आई? मम्मा, अगं दादाने डेस्टिनेशन वेडिंग ठेवलंय ना, म्हणून त्यांना ऍटलीस्ट गोवा तरी बघायला मिळते. अर्पिता तू का अशी बोलतेस? तुला माहितीये का ते इथे येऊन गेलेत की नाही ते? नाही ना? अगं आले असतील, पण बसने 12-13 तास प्रवास करून. सो व्हॉट? चला चला बस आता. चला आपापल्या रूम मध्ये जाऊया आणि तयार व्हायला लागूया. निकिता आजीला घेऊन जा. आजीच. चला आई या. सरकुंकारांची फॅमिली कुठपर्यंत आली बघतो. मी त्यांना विचारलं होतं, मी एअरपोर्टला गाडी पाठवतो. म्हणजे ताई नेहमीप्रमाणे नाही म्हणाल्या. पण तू काळजी करू नको, आपला सगळा स्टाफ आहे त्यांच्याबरोबर, येतील ते. आणि सगळी अरेंजमेंट नीट आहे. हो झालीये. मी काय म्हणतो, तू पण तयार होऊन ये पटकन. नवरदेव चला. बॉडीगार्ड सोबत येत आहेत सगळेजण येत आहेत. सगळी व्यवस्था झालेली आहे, काळजी करू नकोस. आनंद, सगळ्या गोष्टींमध्ये नीट लक्ष द्यायचं. या कार्यक्रमामध्ये कुठलाही गडबड गोंधळ होता कामा नये. काहीही होणार नाही, सगळं निर्विघ्न पार पडेल. डोंट वरी. छान दिसतोयस.